हॅलो नमस्कार. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी डोक्याला असं चपचपी तेल लावून घेतलं आहे, कारण 2-3 दिवस झालं माझं अक्षरशः डोकं इतकं ठणठण करते, बास बोलायलाच नको. तर चला आपण मुद्द्यावर येऊया. सकाळची डाळ शिल्लक होती, तर आता म्हटलं ह्याच्या चकोल्या वगैरे करूया. आणि का भात एवढा शिल्लक आहे. चपात्या मी इथं ठेवल्या तर कारण मुंग्याने गच्च भरलेल्या, त्यामुळे खाली ठेवले. त्यानंतर खाली आपल्याला गाईला घालून यायच्या आहेत. आणि बाकीच काय चपाती वगैरे करून घेतले त्या, बघू शकता. इतकं गरम होतंय बोलायलाच नको 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 असं झालंय. कुठं तर असं पळून जावं वाटायला लागले बर्फात. इतकं गरमीनं नको जीव झालाय बघा मित्रांनो, काय बोलायलाच नको. दीदी अभ्यास झाला. सकाळ धरणं ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही बरं का, जमलाच नाही. कारण म्हणजे डोकं वगैरे लई दुखतंय. काय उपाय असला तर नक्की सांगा. इकडे बघा आमच्या बिस्कीचं काय चाललंय. झाला का अभ्यास? खोट्या खोट्या आपल्या नोटा घेऊन येते त्या, कोणाला तर दिल्या तर मग येत्याला मार खाऊ. मला म्हणती का लहान हो मे इधर तुला 200ची नोट. खरोखर असल्यावर दिसते ते बरं का. इकडं बघा काय चाललंय, हसायला लागलं. इकडे बघू शकताय अभ्यासाचा राडा. अंघोळ केल्या आणि इथंच बघा असं टावेल ठेवते त्या. रोज रोज सांगायला लागते असली आंघोळ करा, तुमचा टावेल उचलून ठेवा, शाळेत आल्यावर लंच बॅग उचला, सगळं रोज सांगायला लागतं. आणि हे बघा काय केलंय, थांबा तुम्हाला दाखवते. माझ्या आणून दीदीनं अभ्यास केलेला होता, हे सगळं बघा पाणी ओतून ठेवलं. आणि माझ्या दीदीनं बघा किती छान वाळत घातलं. या कसं काय पाणी ओतलं, आणून ओतलं असं बाटली असं 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 ओतलं आईच्यावर माझ्या पेपरवर. आंघोळ घातली वाटतं आईला आणि धनुला. आणू काय लिहिते बाबू? हा स्वीट गेम खेळणार. हा स्वीट गेम ती अजून कसली असते तुला नाही माहित. तर हॅपी फ्रेंड आताच आहे का धनू? फ्रेंडशिप डे उद्या ना बाबू. तर ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. तर माझ्या तर फ्रेंड्सला सगळ्यांना दिलंच पाहिजे हॅपी फ्रेंडशिप डे. तर तुम्ही कसे आहात, मजेत आहात का नाही? मी तर मजेत आहे. मजेत म्हणजे आज तर नाही, कारण माझं डोकं असं दुखतंय म्हणजे आज काय मजे वगैरे काय नाही नेहमी. आता वाजले त्या बघा 7:45 वाजले त्या. तुमच्या तिकडे पण गरमी आहे का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे तर इतकी गरमी आहे बोलायलाच नको 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 झालंय खरंच. आणि तर मी जॉब करत होते बरं का 1-1.5 वर्षामागील. तर कुणाला जर वाटत असेल मी सांगावं काय जॉब करत होते, मी काय शिकले. खरं फ्रेंडशिप डे तर उद्या आहे. तर तिला आहे ना फ्रेंडशिप होता फेक. होय, मग कोणाकोणाला बँड बांधला दिला का नाही? होय, मला 2 बँड्स दिले. आणि जर खरंच तुम्हाला विचारायचं असेल मला तर कमेंट करून सांगा. खरंच वाटत असलं तर तुमची तर कोणता जॉब करत होती, काय करत होती. माझ्या बेस्ट फ्रेंडने गिफ्ट दिला. होय, छान. आणि ही नॉर्मल फ्रेंड्स. बरं, नॉर्मल आणि बेस्ट फ्रेंड कसले असते? बेस्ट फ्रेंड म्हणजे रिअल फ्रेंड असते. हां, आणि नॉर्मल फ्रेंडच असते. तुला घालते ती. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. तर माझा आज लुक काय एवढा खास नाही, कारण माझी थोडीशी तब्येत बरोबर नाही बरं का. सर्दीनं हे जाम झालंय, काय सुसणं झालंय मला. जॉबला जात होते मी,
कारण त्याचं पण नंतर सांगेन कधीतरी. तर तुम्हाला त्याचं कारण ऐकायचं असलं तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा. ताई तुम्ही जॉब करत होता मग का सोडला, काय नाही, मी काय करत होते, काय कारण होतं त्याचं सोडण्याचं. आणि मी पहिली गुजरातला राहत होते बरं का, 5 वर्ष मी गुजरातला काढली ती. तर तुम्हाला काय माझ्या आयुष्यातली म्हणजे माझी लाईफ स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी माझ्या लाईफमधली स्टोरी तुम्हाला सांगेन आणि लग्नाचीही स्टोरी तुम्हाला सांगेन जर ऐकण्यात इंटरेस्ट असला तर. माही पण आलाय. आलं हो. बरं, ठीक आहे. तर चला बाय. बाय. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला बाय. लाईक